नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर वर्किंग प्रोफेशनल असाल किंवा बिझनेस टाकताय किंवा स्टुडंट असाल तर तुम्हाला असं नक्की वाटत असेल की तुम्हाला एखादं काम करण्याची एक पद्धत पाहिजे, एक स्ट्रक्चर पाहिजे तुमच्याकडे किंवा एखादं काम तुम्ही दरवेळेस करताय त्याच्यासाठी काहीतरी स्टेप्स पाहिजे किंवा ते काम झाल्यानंतर जो रिझल्ट आहे तो दरवेळेस सेम भेटला पाहिजे आणि एका स्पेसिफिक टायमामध्ये ते काम झालं पाहिजे. समजा मित्रांनो, जर तुम्ही एखादं वर्किंग प्रोफेशनल असाल, जॉब करताय किंवा बिझनेस करताय, तर तुम्हाला एखादं काम करण्यासाठी दरवेळेस वेगवेगळा टाईम लागतो. कधी 1 तास, कधी 2 तास, कधी अर्धा तास. तर तुम्हाला वाटत असेल की कधी अर्धा तास लागतोय, कधी 1 तास लागतोय, असं का होतंय? तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जे मॅकडॉनल्ड्ससारख्या कंपनीज आहे त्या असं कसं करतात की सगळीकडे जर तुम्ही त्यांचा बर्गर खायला गेला तर त्यांच्याकडे सेम टेस्ट लागते. जर ते एका दुकानात 10 मिनिटात देत आहे तर त्यांच्या दुसऱ्या दुकानात सुद्धा तो बर्गर तुम्हाला 10 मिनिटातच भेटेल. टाईमसुद्धा सेम, टेस्टसुद्धा सेम. असं कसं कराल? आणि तीच स्ट्रॅटेजी जर आपल्यासाठी आपण वापरली तर होऊ शकतं आपण पण आपले कामं योग्य वेळेत दरवेळेस आणि योग्य रिझल्ट आपल्याला दरवेळेस भेटेल. सो कोणताही वेळ वाया न घालवता चला सुरू करूया हा व्हिडिओ. तर मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला जसं मी म्हटलो की मॅकडॉनल्ड जे आहे तुम्ही त्यांच्या कोणत्याही दुकानाचा तुम्हाला सेम टेस्ट भेटेल आणि सेम वेळेत त्यांचा जो बर्गर किंवा जे काही असेल ते सगळं एकदम सेम वेळेत भेटेल. तर आपल्यासोबतही असंच होतं ना, आपल्याला एखादं काम करायचं आहे, आपण ते दररोज करतो किंवा आपण एका वीकली बेसिसवर करतो, पण दरवेळेस आपल्याला वेगळा टाईम लागतो आहे, दरवेळेस त्याचे रिझल्ट वेगळे येत आहे, आपल्याला डोकं खराब होतं, आपल्याला वाटतं काय करायचं आहे, याचं काहीतरी एक स्टेप्स पाहिजे. तर मित्रांनो, मॅकडॉनल्ड्स किंवा त्यांच्यासारख्या ज्या मोठ्या मोठ्या कंपनीज आहे ते एक स्ट्रॅटेजी वापरतात, ते म्हणजे SOP. आता SOPचा फुल फॉर्म जो आहे तो म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स. म्हणजे काय मित्रांनो, समजा तुम्हाला एखादं काम करायचं आहे, समजा त्यांना बर्गर बनवायचं आहे किंवा काहीतरी बनवायचं आहे, तर त्यांनी काय केलेलं एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर बनवून ठेवलेली आहे की पहिल्यांदा काय केलं जाईल, दुसऱ्यांदा काय केलं जाईल, तिसऱ्यांदा काय केलं जाईल आणि हे जे 3 वेळा जे काम केलं जाणार आहे त्याला किती टाईम लागेल हे पण स्पेसिफिक केलं आहे. तर मित्रांनो, काही हॉटेल्समध्ये ही स्ट्रॅटेजी तुम्हाला बघायला भेटेल. तिथं पूर्ण डिटेलमध्ये लिहिलेलं असतं की ही भाजी बनवायची तर याला किती मसाला टाकायचा, किती वेळ फ्राय करायचं, किती तेल टाकायचं, हे सगळ्या डिटेल्स लिहिलेलं असतात. त्यामुळे त्यांना एक अचूक टाईम लागतो. दरवेळेस एकाच टायमिंगमध्ये एकच टेस्ट ते देऊ शकतात. तर हे SOP तुमच्या लाईफमध्ये तुम्ही अप्लाय कसं कराल? तर मी स्वतःचं एक्झाम्पल देतो. मी माझ्या लाईफमध्ये कसं अप्लाय केलं बघा. मी व्हिडिओ शूट करतो तर मला एडिट पण करावं लागतात. सो एडिटिंगसाठी दरवेळेस जर मी नवीन विचार केला की दरवेळेस कसं एडिट करायचं हे प्रत्येक वेळेस नवीन पद्धतीने विचार करत बसलो तर मला एडिटिंग करण्यासाठी 2 ते 4 दिवस जातील एक व्हिडिओ एडिट करण्यासाठी. तर आता माझा खूप टाईम वेस्ट होईल ना. त्यासाठी मी बनवून ठेवले SOP म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स. तर पहिलं म्हणजे एक बेसिक गोष्ट असते, माझ्या व्हिडिओमध्ये खूप काही गोष्टी चुकतात. आता तुम्हाला जे दिसतंय ॲक्च्युली सेम तसंच नसतं. खूप वेळा माझं बोलण्यात चुकलं जातं तर मी ते कट करावं लागतं. मग पहिली जी प्रोसिजर असते ते म्हणजे कट्स मारणं. मग कट मारल्यानंतर माझा व्हिडिओ एनहान्स करणं, मग त्याच्यात ऑडिओ टाकणं. माझा हा जो ऑडिओ आहे तो कधी थोडासा इको असतो रूममध्ये, त्यामुळे तो जास्त खराब होतो. तो नीट करणं, त्याच्यानंतर एक्सपोर्ट करणं, त्याच्यानंतर अपलोड करणं, हे सगळे एक प्रोसिजर्स मी बनवलेले आहे. आणि कोणत्या प्रोसिजरला किती टाईम द्यायचा हे पण मी दिलेलं आहे. सो त्यामुळे माझी व्हिडिओ एडिटिंगची जी प्रोसेस आहे ना ती खूप सिंपल आणि सोपी होऊन जाते, कारण दरवेळेस मला विचार करावा लागत नाही. सो तुम्हाला पण तुमचं जर एक काम असेल, तुम्ही बिझनेस करताय, त्याच्यामध्ये काही काम करायचं असेल किंवा तुम्ही डेली वर्क करताय, डेली वर्कसाठी सुद्धा ही गोष्ट यूज करू शकता की तुम्हाला काहीतरी रोज काम करायचं आहे तर त्याची एक SOP बनवून ठेवा की कोणती गोष्ट कुठं असेल तिथून कशी काढायची, त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्यात काय कोणत्या गोष्टी यूज करायच्या, हे सगळ्या गोष्टी लिहून ठेवा. मित्रांनो, स्टार्टिंगला थोडंसं एरर्स येतील, म्हणजे थोडासा प्रॉब्लेम येईल, कारण की कधी काय होतं आपल्याला जो रिझल्ट पाहिजे तो भेटत नाही. जोपर्यंत तुम्हाला तो रिझल्ट भेटत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी करत राहा आणि ज्यावेळेस तुम्हाला तो रिझल्ट भेटेल तेव्हा बघा की तुम्ही हा रिझल्ट भेटण्यासाठी कोणत्या स्टेप्स फॉलो केल्या. जसं हॉटेल्सवाले करतात ना की एखादी भाजी बनवायची, दरवेळेस टेस्ट सेम नाही येत त्यांची, पण जेव्हा ती टेस्ट सेम येते तेव्हा ते लिहून घेतात की यावेळेस मी किती मसाला टाकला होता, किती तेल टाकलं होतं, किती काय केलं होतं, बरोबर. सो असं करा, ट्रायल आणि एरर करत राहा आणि हा SOP जी स्ट्रॅटेजी आहे ना ही तुमच्या लाईफमध्ये नक्की अप्लाय करा. टाईम मॅनेजमेंट करण्यासाठी किंवा डोक्याला प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तर जसं मित्रांनो SOP तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अप्लाय करून तुमचं लाईफ सोपं करणार आहात, तसं यूट्यूबचं पण एक SOP समजा की जर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक केलं तर हा व्हिडिओ थोडं जास्त लोकांना दिसेल किंवा तुम्ही जर शेअर केलं तर हा व्हिडिओ थोडा जास्त लोकांना दिसेल. तर प्लीज लाईक आणि शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण या चॅनलवर तुम्हाला टेक्नॉलॉजीबद्दल, बुक्सच्या समरीजबद्दल आणि खूप साऱ्या अशा गोष्टी जसं की SOP हे सारे स्ट्रॅटेजीजबद्दल मराठीमध्ये शिकण्यासाठी भेटणार आहे. सो सबस्क्राईब नक्की करा.